नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जबाबदारी स्वीकारणं संकट नसून स्वातंत्र्याची घोषणा करणं असतं। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, कुठल्या प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहात? खरोखरच आपण जबाबदारी स्वीकारू शकतो का? ही जबाबदारी आहे जीवनामध्ये आपण ठरवलेल्या लक्ष्याची। ही जबाबदारी पेलण्यासाठी काय करावं लागेल? जेव्हा जेव्हा आपण जबाबदारी घेतली तेव्हा आपल्याला कोणता अनुभव आला? थोडं आठवून पहा की एखादी जबाबदारी घेऊन ती पूर्ण केली तेव्हा कशा प्रकारचा अनुभव आला? तुम्ही कधी ठरवलं होतं की येणाऱ्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आणि खरोखरच तुम्ही ते साध्य केलं तेव्हा कशा प्रकारचा भाव तुमच्या मनामध्ये उमटला होता? आनंदाशिवाय दुसऱ्या कुठल्याच भावना उमटू शकणार नाहीत, बरोबर ना? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जबाबदारी घेणं त्रासदायक वाटतं, म्हणूनच लोक जबाबदारीपासून दूर पळतात। पण जेव्हा जबाबदारी पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या पूर्णतेच्या अनुभवाचं ज्ञान होतं तेव्हा जबाबदारी स्वीकारण्याचं महत्त्व कळतं। मित्रांनो, आपण अगदी लहान सहान प्रसंगात तुम्ही बघू शकतात। समजा तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे। तुम्ही ठरवलं की इतक्या महिन्यामध्ये मी इतकं वजन कमी करेन। जेव्हा खरोखरच जबाबदारी घेऊन तुम्ही ते साध्य करता तेव्हा तर आनंद होणं स्वाभाविकच आहे। पण हे जबाबदारीने ठरवणं ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी प्रचंड प्रेरणादायी ठरेल। केवळ जबाबदारीची ही जाणीवच तुमच्याकडून काम करून घेईल। या विचारांनीच तुम्हाला सामर्थ्य मिळेल। जे लोक जबाबदारी स्वीकारतात त्यांच्या बरोबरच व्यवहार करण्याची तुमची सुद्धा इच्छा असते। ज्याप्रमाणे अमुक एका वेळेला आपल्या घरी किराणा सामान पाठवून देतो असे सांगून त्यावेळेला कधीच न पाठवणाऱ्या दुकानदाराबरोबर आपण निश्चितच व्यवहार करू इच्छित नाही। तुमचं काम 100% करतो असं सांगून काही दिवसांनी अरे मी विसरूनच गेलो असं काम न करता सांगणाऱ्या मित्राबरोबर तुम्ही मैत्री ठेवू इच्छित नाहीत, बरोबर ना? त्याप्रमाणे स्वतःला विचारा की आज तुम्हाला कशाची गरज आहे? काही अवगुण असतील त्यांना ताबडतोब संपवण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल। अर्थात जबाबदारी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहेच। ज्याप्रमाणे एखादा सिगारेट पिणारा माणूस सिगारेट सोडण्याची जबाबदारी स्वीकारून खरोखरच ती सोडतो तेव्हा सिगारेट पिऊन जन्मात कधीही जेवढा आनंद मिळाला नाही तेवढा आनंद सिगारेट सोडल्यामुळे त्याला मिळतो। म्हणून कुठले दुर्गुण नष्ट करायचे आहेत ते स्वतःला विचारा, कुठले सद्गुण आत्मसात करायचे आहेत तेही ठरवा। हे सगळं करण्यासाठी जबाबदारीपासून पळून जाऊन कसं चालेल? निर्भीडपणे ही जबाबदारी स्वीकारा। दुसऱ्यांवर खापर फोडण्याआधी स्वतःला तपासून पहा। दुसऱ्याला बेजबाबदार म्हणताना स्वतःचं अवलोकन करा। ज्याप्रमाणे एका मुलाचे आई वडील मुख्याध्यापकांकडे तक्रार घेऊन आले। त्यांचा मुलगा ग्रंथालयातून पुस्तक चोरून पळून जाताना खिडकीच्या फुटलेल्या काचेमुळे जखमी झाला होता। तेव्हा आई वडिलांची तक्रार होती की ग्रंथालयातील खिडकीच्या काचा फुटलेल्या कशा काय आहेत? ही जबाबदारी शाळेची नाही का? खरं म्हणजे अशी तक्रार करण्यापूर्वी मुलाला चोरी करण्याची सवय लागण्याला कोण जबाबदार आहे? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा होता। कुठलीही तक्रार करण्यापूर्वी आपली जबाबदारी काय आहे आणि आपण ती पूर्ण करत आहोत का यावर जरूर विचार करा। एकदा हा विचार सुरू झाला की दुसऱ्यांवर खापर फोडणे, तक्रार करणे आणि दोषारोपण करणे हे दोष नष्ट होतील। मग तुम्ही पुढील गोष्टींची जबाबदारी स्वीकाराल। त्यातीलच पहिली जबाबदारी आहे चुकीच्या सवयी असू नयेत। दुसरी जबाबदारी आहे चरितार्थासाठी काही पैसे कमावे लागतील। तिसरी जबाबदारी आहे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे। चौथी जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी उचलणे आणि पाचवी जबाबदारी आहे संपूर्ण तेज विकासाचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी परिश्रम करणे। मित्रांनो, तुमचा एखादा मित्र जर अडचणीत असेल आणि तुमच्यामुळे त्याची अडचण दूर झाली तर तुम्हाला आनंद होईल। जबाबदारी स्वीकारण्यात खूप आनंद आहे, म्हणून आजच सजग व्हा। आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण करून कुठल्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता हे स्वतःला विचारा। समजा आपल्या गल्लीमध्ये कचरा पडला असेल तर तो साफ करण्याची जबाबदारी आपण उचलल्यानंतर तो तिथे दिसणार नाही। जर नुसत्या तक्रारी करत राहिलो की सरकार असं आहे, महानगरपालिका तशी आहे, कुणाला कामच करायला नको, तर तो कचरा कधीही साफ होणार नाही। प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारली तर जी कामे न झाल्यामुळे समस्या निर्माण झालेल्या आहेत ती सर्व कामे ताबडतोब होतील।
जेव्हा अज्ञान, आळस आणि बेहोशी दूर होते तेव्हा स्वातंत्र्याचा अनुभव करणारा माणूस जबाबदारी घेतो. या अवस्थेत जबाबदारी ओझं वाटत नाही. स्वातंत्र्याचा अनुभव घेणाऱ्या माणसाला दुसऱ्यांच्या विकासासाठी जबाबदारी स्वीकारणं हे त्याचं कर्तव्य आणि सृजनशीलता वाटते. जेवढं स्वातंत्र्य जास्त तेवढी जबाबदारी घेण्याची इच्छा जास्त. जबाबदारी स्वीकारणं संकट नसून स्वातंत्र्याची घोषणा करणं असतं. म्हणून मित्रांनो, आजच जबाबदारीची जाणीव स्वतःमध्ये जागवा. आजच जबाबदारी स्वीकारा. सगळे दुर्गुण नष्ट करण्याची आणि चांगले गुण अंगी बाळगण्याची जबाबदारी स्वीकारा. ही जबाबदारी एकदा स्वीकारली की सगळ्यात मोठी जबाबदारी स्वीकारायला तुम्ही योग्य बनायला सुरुवात होते. ती जबाबदारी आहे स्वतःला ओळखण्याची. ही जबाबदारी आज ना उद्या प्रत्येकाला स्वीकारायचीच आहे. त्यानंतरच तुम्ही संपूर्ण तेज विकास करू शकतात. म्हणूनच मित्रांनो, आजपासूनच आणि आतापासूनच तुमची जबाबदारी स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा आणि तुमचा विकास करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.